यस आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडला अमर माने तर नॉन स्ट्रायकिंग एंडला सचिन माने पाहायला मिळतोय। अमर माने पाहिलं तर नुकताच पोलीस दलात कार्यरत असलेला अमर माने SRPF मध्ये नक्कीच पोलीस दलात कार्यरत असलेला अमर माने तर दुसऱ्या बाजूला सचिन माने हा खेळाडू पाहायला मिळतो। तर गोलंदाजी मार्कवर आजचे बर्थडे बॉय आणि ज्यांच्या नावाने आज ही स्पर्धा आपण पाहतोय पैलवान सचिन मस्के पाटील गोलंदाजी मार्कवर जर्सी नंबर 10 सचिन मस्के पाटील ज्यांच्या नावाने हा चषक आपण पाहतोय। मांगरूळ गावचा सितारा मांगरूळमध्ये नाही तर पूर्ण 32 शिराळ्यामध्ये ज्यांनी क्रिकेट जागून ठेवलंय। जिथे जिथे 32 शिराळ्याला आपल्या मुलांना खेळायला चान्स मिळेल तिथे तिथे प्रयत्न करणारं व्यक्तिमत्व सचिन मस्के पाटील गोलंदाजी मार्कवर पहिला चेंडू घेऊन घ्यायला तर अमर मानेसाठी पहिला चेंडू सुरेख असा चेंडू पाहायला मिळतोय। सचिन मस्के पाटील बर्थडे बॉल स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय अमर माने नॉन स्ट्रायकिंग एंडला सचिन माने तर गोलंदाजी मार्कवर सचिन मस्के। ज्यांच्या नावाने ही स्पर्धा आयोजन केली आहे तेच म्हणजेच सचिनजी मस्के पाटील पैलवान गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळत आहेत। तर स्ट्रायकिंग एंडला अमर थोडासा मुकाबला दोन लेफ्ट हँडर मध्ये हा मुकाबला पाहायला मिळतोय। सुरेख असा फटका मागील मॅच मध्ये जर पाहिलं तर साहिल पाटील याने हाच फटका मारला होता आणि षटकार मिळाला होता। तसाच काहीतरी षटकार अमर माने याच्या बॅट मधून येताना पाहायला मिळतोय। 2 चेंडू आणि 6 धावा आतापर्यंत धावसंख्येवर पाहायला मिळत आहेत। पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न एलिव्हेशन कुठेतरी फसलंय। अमित चेंडूच्या खाली जातोय आणि पहिला धक्का पहिला हादरा लागतोय तो म्हणजेच काळामध्ये स्पोर्ट्स मानेवाडी या संघाला पहिला धक्का पहिला हादरा दिलाय। अमर माने परतोय बॅक टू डगआउट। यस श्री मोरिया 11 मोरिया स्पोर्ट्स कोंडाईवाडी आणि गोरक्षनाथ स्पोर्ट्स शिरसटवाडी दोन्ही संघ आपण तयार राहायचं। यानंतर आपला सामना असेल श्री मोरिया स्पोर्ट्स कोंडाईवाडी आणि श्री गोरक्षनाथ स्पोर्ट्स शिरसटवाडी या पुढील सामना आपला असेल याची दक्षता घ्या। दोन्ही संघांना कॉल आहे, दोन्ही संघांनी तयार राहायचंय। नवीन फलंदाज सचिन जाधव मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतोय। सचिन माने आणि सचिन जाधव ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते। तर सचिन मस्के खुश असतील कारण मोठा मासा गळाला लावण्यात यश आलंय सचिन मस्के पाटील यांना। चला थोडासा स्पीडअप ठेवायचा आहे कारण अजून देखील आपल्याला 3 ते 4 सामने कव्हर करायचा। हाफ ट्रॅकर टायमिंग तर प्रॉपर झालेला नाही। रनआउटची नामी संधीचं मात्र सोनं करता आलेलं नाही आणि एकच धाव एके धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 7 या आकड्यावर। आजच्या संपूर्ण दिवसामध्ये जर आपण पाहिलं तर 55 ही उच्चांक धावसंख्या या चषकामध्ये आपल्याला पाहायला मिळते। चला सचिन दादा आपण आयोजक आहात नियोजक आहात थोडंसं टायमाचं भान देखील आपण ठेवा, थोडंसं घाई करा। आपल्याच नावाने आपल्याच वाढदिवसानिमित्त ही चषक आपल्याला पाहायला मिळते। पंचांकडे आशाभूत नजरेने पाहिलंय जरूर मात्र पंचांनी 1 बाउन्सचा इशारा दिलाय। पहिल्या ओव्हरमधील शेवटचा चेंडू 7 धावा आतापर्यंत धावसंख्येवर तला फॉर द रिझन आपल्याला पाहायला मिळते आणि ओव्हरची झाली आहे समाप्ती। पहिल्या षटकानंतर संघाची धावसंख्या 1 गडी बाद 7 धावा आपल्याला पाहायला मिळते। काळामध्ये स्पोर्ट्स मानेवाडी या संघाची सुरेख असं कमबॅक केलंय मांगरूळ संघाने कारण समोर बलाढ्य असा संघ असताना देखील हार न मानता सुरेख अशी गोलंदाजी पाहायला मिळाली सचिन मस्के पाटील यांची।
पहा बत्तीशिरा स्पोर्ट्स असोसिएशन मुंबई अंतर्गत पैलवान सचिन मस्के पाटील दादा चषक 2025 आणि या चषकामध्ये स्वतः आयोजक पहिले षटक घेऊन आले आपल्या मांगरूळ चिंचेश्वर स्पोर्ट्स मांगरूळ या संघाकडून आणि फक्त 7 धावा खर्च करत एक मोठा मासा आपल्या गळाला लावलाय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अभि आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्राईकला सचिन जाधव स्टेट डाऊन द ग्राउंड फटका तर चांगला जरूर आहे. क्षेत्ररक्षण देखील सुरेख आहे मात्र त्याच्या हाताला चटका देऊन एक्स्ट्रा लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू जातोय आर पर फर्रार सी मार रेषे पार चौकार. अशा मोठ्या फटक्यांसाठी ओळखला जातो जाणला जातो सचिन जाधव हा खेळाडू. खेळाडू चेंज केला लगेच स्वतः त्या पोझिशनला सचिन मस्के पाटील जाताना पाहायला मिळतात आपल्याला. पुन्हा एकदा मोठा पुढे येऊन सरसावून मारण्याचा प्रयत्न जरूर केला. मिस डॉट डिलिव्हरी झाली आहे. डॉट डिलिव्हरी संघाची धावसंख्या वाढून जाते 11 या आकड्यावर डबल डिजिट मध्ये धावसंख्या पाहायला मिळते. सध्याच्या घडीला 11 धावा धावसंख्येवर 2 चेंडूंचा खेळ दुसऱ्या षटकातील समाप्त झालाय आणि 11 धावा एक गडी बाद 11 अशी धावसंख्या पाहायला मिळते. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला. खेळाडू येतोय धावतोय पळतोय तोपर्यंत एकेरी सिंगल धावेवर समाधान मानलंय ते म्हणजे सचिन जाधव या फलंदाजाने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 12 आकडा म्हटलं तर युवराज सिंग यांची आठवण आल्याशिवाय राहणार नाही कारण त्यांचा जर्सी नंबर 12 आणि 12 चेंडू अर्धशतक देखील त्यांच्या बॅट मधून आलं होतं. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला. प्रयत्नाला मात्र यश आले नाही. डॉट डिलिव्हरीची सांगता पाहायला मिळते. 4 चेंडूचा खेळ झालाय 12 धावा. दुसऱ्या षटकातील 4 चेंडूचा खेळ झालाय. 2 चेंडूचा खेळ अजून देखील शिल्लक आहे. पुन्हा एकदा पुढे येऊन सरसावून मारण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाही. पुढे येऊन ज्या प्रकारे आंधळी शॉट मारण्याचा प्रयत्न केलाय जागेवरून खेळला तर बेटर होईल असा डगआउट मधून नक्कीच इशारा जाईल कारण बॉल बघून घेतला तर हा चेंडू सीमारेषे पार जाऊ शकतो असा डगआउट मधून नक्कीच इशारा गेला असेल. शिट्ट्या वाजतायत. पाहूया काय घडते. जागेवरून चेंडू हा जर घेतला तर नक्कीच सीमारेषे पार जाईल आणि हाफ ट्रॅक टायमिंग तर प्रॉपर. या आधीचे चेंडू देखील जागेवरून जरूर खेळले असते तर ते दोन्ही चेंडू सीमारेषे पार घालवू शकले असते असा नक्कीच डगआउट मधून आता त्याला इशारा पोहोचला असेल. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 18 या आकड्यावर. अजून देखील 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. चला चिंचेश्वर स्पोर्ट्स मांगरूळ संघ थोडीशी घाई करा कारण अजून देखील आपल्याला 4 सामने अजून देखील कव्हर करायचे आहेत. फायनल पकडून आपल्याला 4 सामने अजून देखील कव्हर करायचे आहेत तर थोडीशी घाई करा. सचिन दादा थोडीशी घाई करा. फायनल पकडून आपल्याला 4 सामने अजून देखील कव्हर करायचे आहेत आणि 3:45 झाले तर थोडासा स्पीडअप ठेवा. पहा गोलंदाजी मार्कवर यंग टॅलेंट. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला. 1 धाव पूर्ण जिथे 1 धाव आहे तिथे सिंगल डबलचं सेन्सेबल क्रिकेट मात्र खेळावं लागणार आहे दोन्ही फलंदाजाला कारण संघाची धावसंख्या आतापर्यंत पाहिलं तर फक्त आणि फक्त 19 धावा धावसंख्येवर लागलेल्या पाहायला मिळत आहेत. सचिन माने आहे तोपर्यंत मॅच आहे कारण सचिन मानेकडे ती क्षमता आहे ताकद आहे मात्र गोलंदाज अमित यंग टॅलेंट आहे. यस पंचांचा इशारा वाईट +1 म्हणजेच 2 धावा. 2 धाव्यांनी धावसंख्या पुढे जाते 21 धावा धावसंख्येवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. भाईच्या स्वरूपात 1 धाव 22 धावा धावसंख्येवर.
2.2 चेंडूचा खेळ झालाय. 22 धावा म्हणजे 2-2-1 असा धावसंख्या सध्याच्या गतीला पाहायला मिळते. 22 धावा, एक गडी बाद, 2.2 चेंडू. पाहूया खेळाडू तैनात जरूर आहे. पंचांचा इशारा, गोशांकी क्षेत्रात 1 धाव म्हणजे 23 धावा धावसंख्येवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. 23 धावा. मोठे फटके येणं गरजेचं आहे. जोपर्यंत सचिन माने आहे त्याच्याकडे ताकद आहे, कॅपॅबिलिटी आहे, मोठे फटके मारू शकतो. मात्र वेट अँड वॉचची भूमिका सध्याच्या घडीला घेताना सचिन जाधव त्याच्याकडे देखील क्षमता आहे. पंचांच्या आशाभूत नजरेने पाहिलंय. पंचांचा इशारा, व्हाईट बॉलचा इशारा. व्हाईट बॉलचा इशाराला संघाची धावसंख्या 24. 24 धावा धावसंख्येवर आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. एखादा मोठा फटका आला तर धावसंख्येचा आकार मिळेल, उकार मिळेल. मात्र गोलंदाज ताकदीचा आहे, यंग टॅलेंट आहे. त्या ट्रॅकर टायमिंग तर प्रॉपर. डीपला खेळाडू जो उभा होता त्याने डोक्यावर हात ठेवले आणि मी हे काय करून बसलो असं म्हणायला लागलाय. याच दरम्यान आपण पाहिलं तर श्री वाकेश्वर स्पोर्ट्स वाकुर्डे बुद्रुक या संघाचे आधारस्तंभ महेंद्रभाऊ कांबळे आणि गोरखभाऊ कांबळे यांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. आपण जर पाहिलं तर माऊली तालीम जेव्हा जेव्हा बत्तीस शिराळा आवाज देते त्यावेळेस जिथेच कमी तिथे आम्ही आमचा संघ टाकणार, आम्ही मैत्रीभाव जपणार असं दाखवताना पाहायला मिळतात. माऊली तालीम जाधववाडी हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न हाफ ट्रॅक करता जरूर होता. खेळाडू त्या ठिकाणी तैनात आहेत. एकेरी धावेला दुहेरीत कन्व्हर्ट करण्यात यश मात्र आलेलं नाही. सिंगल धाव थांबवलंय. सचिन जाधवने स्वतःवर विश्वास दाखवलाय. डगआउट मधून आवाज आलाय की मोठा फटका मारावा लागेल. या चेंडूवर मोठा फटका येणं गरजेचं आहे. 31 धावा धावसंख्येवर पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. मात्र 3 षटकांची समाप्ती झाली आहे. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 31 या आकड्यावर. शेवटचा षटक हाणामारीचा षटक आहे. त्या षटकामध्ये जर पाहिलं ना तर मोठे फटके येणं गरजेचं आहे, कारण समोरील संघामध्ये देखील मातब्बर फलंदाज आहेत. त्यामध्ये आपण जर पाहिलं तर राहुल तांबेरे असतील, अभिजित असेल, सचिन मस्के असतील यासारखे मातब्बर फलंदाज आहेत. अमित बोरगे असेल यासारखे फलंदाज आहेत. त्यासाठी संघाला 40+ स्कोर नक्कीच करावा लागेल. 31 धावा धावसंख्येवर लागले. शेवटचा षटक कोण हाताळेल? चला सचिन दादा थोडासा स्पीडअप करा. आपण आयोजक आहात, कारण अजून देखील आपल्याला 4 सामने फायनल पकडून 4 सामने आपल्याला अजून देखील कव्हर करायचे आहेत. त्यामुळे थोडासा स्पीडअप ठेवा. गोलंदाजी मार्कवर आता सध्याच्या घडीला पाहिलात तर 32 शिराळा क्रिकेट असोसिएशनचे ट्रेजरर राहुल तांबिरे गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळत आहेत. राहुलचा पहिला चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. सुरेख असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे 38 सर्कल मध्ये. सचिन जाधव काहीतरी स्वतःवर नाराज असेल. अनेक प्रेक्षक मायबापांनी आज सचिन मस्के साहेबांना यूट्यूबच्या माध्यमातून विश केलंय, वाढदिवसाच्या शुभेच्छा आल्यात. राहुल तांबिरे पहिला चेंडू बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट. त्यानंतर आलाय सचिन माने यांच्या बॅट मधून हाय अँड हँडसम मॅग्निफिसंट षटकार. उर्वरित 3 चेंडूवर असे मोठे फटके येणं गरजेचं आहे. मात्र राहुल तांबिरे कमबॅक करणार. राहुल तांबिरे नक्कीच कमबॅक करणार. षटकार जरूर पडला त्यानंतर मी कमबॅक करणार.
आणि या पहा क्रिक लाईव्ह 007 नेक्स्ट लेवल पिक्चर क्वालिटी अशी कमेंट दिली आहे. म्हणजे का देऊ नये, कारण क्लिअरिटी इन क्वांटिटी क्लिअरिटी पहा क्रिक लाईव्ह 007चा प्रत्येक चेंडूवर एकदम तंतोतंत आपण पाहतोय तर लक्ष आहे आणि क्लिअरिटी पाहिली तर नेक्स्ट लेवल आपल्याला पाहायला मिळते. क्रिक लाईव्ह 007 पाहिलं तर महेशजी शेडगे साहेब यांचा हा चॅनल, त्यांचा ऑपरेटर पाहिलं तर मयूर शिंदे आपल्याबरोबर जोडलाय. त्याचबरोबर कॅमेरामॅन सकाळच्या 17 पासून योगेश दादा आपल्या समवेत जोडलेत. त्याचबरोबर मारुती दादा जोडलेत. पुन्हा एकदा सचिन माने यांच्या बॅटमधून आलाय दुसऱ्या टिअरवर जाणारा हा येतोय, हा एन हँडसम षटकार षटकार षटकार. आपण जर पाहिलं तर डगआउट मधून टाळ्या शिट्ट्यांचा कडकडाट पाहायला मिळतोय आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते या षटकारानंतर 44 धावा. अजून देखील पाहिलं तर शेवटचा चेंडू शिल्लक असेल. या चेंडूवर षटकार येतो तर 50 नक्कीच पार करेल. मात्र गोलंदाजाने दिला स्लॉट मध्ये, त्याला पाठवलाय पार्किंग प्लॉट मध्ये. सचिन मस्के कुठेतरी नाराज असतील आपल्या गोलंदाजावर. बॅक टू बॅक आपण जर पाहिला तर तिसरा षटकार या ओव्हर मध्ये आणि या पहिल्या डावाचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला. 50 धावा धावसंख्येवर लागल्यात आणि 51 धावेचे लक्ष समोरील संघ ठेवलंय. चला कोंडाईवाडी आणि त्यांच्या अपोजिट आपण जर पाहिलं यस शिरसटवाडी आणि कोंडाईवाडी आपण आपले कर्णधार पाठवायचे आहेत. शिरसटवाडी आणि कोंडाईवाडी आपण आपले कर्णधार पाठवायचे. शिरसटवाडी यस श्रीकांत सावंत आपला कर्णधार पाठवा. यस दोघं एकत्र या, टॉस करायचा आहे म्हणून बोलवलंय. लवकर या, दोघं एकत्र येत आहेत. आपण पाहू शकता 32 शिराळा असोसिएशनची शिस्त आपण पाहू शकता. एक संघ लाईनअप करून मैदानाच्या बाहेर आला तर दुसरा संघ लाईनअप करून मैदानात गेला. पहा टॉस साठी येताना पाहायला मिळत आहेत दोन कॅप्टन आपण आपल्या टीव्ही स्क्रीनवर पाहू शकता. क्रिक लाईव्ह 007 या चॅनलच्या माध्यमातून हॅलो हॅलो आपण जर पाहू शकता टीव्ही स्क्रीनवर आपण पाहिलं एका बाजूला श्रीकांत सावंत, दुसऱ्या बाजूला अमर MSDN चा फॅन. या दोन शिरसटवाडी आणि त्याच्या समोर कोंडाईवाडी असा सामना. मी पवार साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कॉल करायचा आहे. व्यासपीठावर आपण पाहू शकता एका बाजूला शिरसटवाडी तर दुसऱ्या बाजूला कोंडाईवाडी. नाणेफेकीचा कॉल झालाय आणि नाणेफेकीचा कॉल जिंकलाय. कोंडाईवाडी संघाने आपला निर्णय कळवायचा. श्रीकांत दादा 3 षटकांची ती लढत असेल. गोलंदाजीचा निर्णय. धन्यवाद. चला फलंदाज पाठवायचे. सचिन दादा फलंदाज पाठवा. चला फलंदाज मैदानात लगेच पाठवा. मांगरूळ संघ आपण आयोजक आहात याचं भान ठेवा आणि लगेच आपले फलंदाज मैदानाच्या दिशेने रवाना करायचे आहेत. कोंडाईवाडी संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलाय. गोलंदाजी मार्कवर पहिलं षटक घेऊन सचिन जाधव आपल्याला गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळत आहेत.
उत्तराला प्रतिउत्तर, हल्ल्याला प्रतिहल्ले देण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. चला मॅचला होते सुरुवात. पंचांचा इशारा, लेट्स प्ले. 51 सचिन जाधव गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू, वाह भाई वाह, स्वॅग से करेंगे सबका स्वागत. आणि पहिल्या चेंडूवर स्वागत केलंय गोलंदाज सचिन जाधवचा. म्हटलं होतं ना तोडीस तोड सामना पाहायला मिळणार. एका बाजूला आपण पाहिलं तर सचिन जाधव, दुसऱ्या बाजूला अभिजित आपल्याला पाहायला मिळतोय. स्वागत केलंय, पहिल्या चेंडूवर षटकाराने स्वागत केलंय गोलंदाज सचिन जाधवने. मात्र कमबॅक करू शकतो दोन्ही फलंदाज देखील आणि गोलंदाज देखील. दुसऱ्या चेंडूवर देखील चेंडू जातोय नो. आणि गोशांकी क्षेत्र सर एक आहे ना आताचा, नो बॉल +1 म्हणजे 2 धावा. उघडा डोळे पहा नीट, पुढचा चेंडू असेल फ्री हिट. आणि फ्री हिटची नामी संधी आपण पाहूयात. अभिजित साठी आपल्याला पाहायला मिळते. काय घडतंय, फ्री हिटची संधी, नामी संधी, पाहूया काय घडतंय. साइड जरूर चेंज केली, मात्र पंचांचा इशारा, इट्स अ वाईड बॉल. 51 धावेचा पाठलाग करताना पहिला 1 बॉल 9 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. कमबॅक करावा लागेल गोलंदाजाला. मात्र फलंदाजी भली भाती आपल्याला पाहायला मिळते अभिजितची. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू जरूर होता, मात्र त्याचा खरपूस समाचार घेता आलेला नाही. 1 धाव तर पूर्ण, दुसरीचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा देखील या ठिकाणी पूर्ण केल्यात. आपण पाहू शकता 2 धावा. दोन चेंडू आणि 11 धावा आतापर्यंत. 51 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि त्याच्यामध्ये उत्तर सुरेखरित्या दिलंय फलंदाजी करताना अभिजितने. गोलंदाजाला कमबॅक करावा लागेल. काय घडतंय मॅचच्या आतमध्ये पाहावं लागेल. षटकार आलाय, रिप्ले ऍक्शन मध्ये पाहू शकता. पाय थोडासा वाकवला आणि सुरेख असा फटका पाहायला मिळाला. पहिला षटकार आला, दुसरा षटकार आला. पण सचिन जाधव कुठेतरी फ्रस्ट्रेट झालेले पाहायला मिळतात. सर्व संघ त्यांच्यावर कमबॅक करेल. फिरकीचा जादूगार म्हणून ओळख आहे आणि त्या फिरकीमध्ये फसवावं लागेल फलंदाज अभिजितला. कारण अभिजितच्या बॅटमधून पाहिलं तर 15 धावा आतापर्यंत अभिजितच्या बॅटमधून आल्यात. 4 चेंडू फेस केलेत आणि 15 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. तीन चेंडू झाले, माफ करा पंच. आणि पहा कमबॅक केलाय. अंगाला भेदून चेंडू जातोय, यष्ट्यांचा वेध घेतोय. कामाला फिरकीचा जादूगार म्हटलं जातो. याचं उत्तम उदाहरण मैदानाच्या आतमध्ये दाखवलंय.
सचिन पहा, अमर जाधव, अमर माने पहा रिप्ले ॲक्शन मध्ये पाहू शकता. माने आपल्या गोलंदाजाला समजवताना पाहायला मिळतोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला अभिनय, मात्र यश त्यांच्या वेध घेतलाय. रिप्ले टेलिकास्ट मध्ये देखील आपण पाहिलं अमर माने आपल्या गोलंदाजाची चर्चा केली आहे आणि ती चर्चा कितपत सफल ठरू शकते. फिरकीचा जादूगर जरूर त्याला म्हणतात. का म्हटलं जातं? 2 हल्ले तुम्हाला केले तर मी उत्तराला प्रत्युत्तर माझ्या गोलंदाजाने देणार असं दाखवून देताना पाहायला मिळतोय. आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 1 गडी बाद 17 वर खतरा लागलाय. तो म्हणजेच मांगरूळ संघाला पहिला धक्का लागलाय. नवीन फलंदाजाचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवा. सचिन दादा थोडीशी घाई करा. आपण आयोजक आहात मांगरूळ संघ, थोडीशी घाई करा कारण अजून देखील आपल्याला 4 सामने कव्हर करायचे आहेत. नवीन फलंदाज अमित, चार चेंडू आणि 17 धावा. धावसंख्येवर 51 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि 4 चेंडू 17 धावा म्हणजेच 20 चेंडू, येणारे 20 चेंडू आणि 34 धाव्यांची गरज. चला मांगरूळ संघ थोडीशी घाई करा. सचिन दादा मस्के पाडील आपल्याला विनंती असेल आपल्या संघाला थोडीशी घाई करायला सांगा कारण आपण आयोजक आहात. पंचांकडे आशाभूत नजरेने जरूर पाहिलं, मात्र डॉट डिलिव्हरीची सांगता होताना पाहायला मिळते. येणारे 19 चेंडू आणि 34 धाव्यांचे गरज. समीकरण आपण पाहू शकता क्रिक लाईव्ह 007च्या माध्यमातून टीव्ही स्क्रीनवर पहा. कमबॅक केलाय. यष्टी रक्षकाकडून चूक झाली आहे. घोषांकी क्षेत्र 1 धाव. 1 षटक समाप्त, 18 धावा. कुठेतरी एक्सपेन्सिव्ह षटक हाताळलंय पहिल्या गोलंदाजाने सचिन जाधव याने कुठेतरी एक्सपेन्सिव्ह षटक हाताळलेलं पाहायला मिळत आहे. नवीन गोलंदाज लगेच गोलंदाजी मार्कवर आणायचा आहे. यस मानेवाडी संघ आपल्याला विनंती करतो लगेच नवीन गोलंदाजी मार्कवर आणायचा आहे. आता समीकरण असेल 18 चेंडू 33 धावांची गरज. 18-33चं समीकरण. अजून देखील पाहिलं तर आपण पाहू शकता अमित आणि राहुल तांबेरे म्हटलं तर मागील संडेला राहुल तांबेरे यांनी काय सुरेख अशी फलंदाजी केली होती. अक्षरशः आग ओघणारी फलंदाजी केली होती. गोलंदाजी मार्कवर अजय जाधव गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. पहा वेग आणि भन्नाट असा वेग पाहायला मिळतोय आपल्याला. अजय जाधव या गोलंदाजाच्या माध्यमातून आपल्याला सुरेख असा वेग पाहायला मिळतोय. चला थोडासा स्पीडअप करायचा आहे. पंच आपण लक्ष असू द्या. मॅच हलती जुलती ठेवायची आहे. दोन्ही संघाला तांगे द्या. गोलंदाजी करणं संघ आपण वेळ जास्त घेऊ नका कारण अजून देखील आपल्याला 4 सामने कव्हर करायचे आहेत. थोडासा स्पीडअप करा. पंच थोडासा स्पीडअप करायला सांगा. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला. स्वतःच्या फुलत्रमध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न. पहा दोन्ही तुल्यबळ संघ आहेत. राहुल तांबेरे याच्याकडे पाहिलं तर मोठे फटके मारण्याची क्षमता आहे, मात्र समोर गोलंदाजी अटॅक एकदम तगडा आहे. 16 चेंडू 32 धाव्यांची गरज. अमित पाहूया काय करतोय कारण अमितकडे एक नौका टॅलेंट आहे. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. व्हाईट बॉलचा इशारा.
पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला मात्र वेग 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 आणि भन्नाट असा वेग पाहायला मिळाला अजय जाधव या गोलंदाजाच्या गोलंदाजीमध्ये. अमित मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करतोय मात्र बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाही. पंचांचा इशारा, व्हाईट बॉलचा इशारा आणि व्हाईट नंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 21 या आकड्यावर. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला. खेळाडू तैनात आहे त्याच्या मस्तकवर दस्तक देऊन चेंडू जातोय आर पार फरार सीमा रेषे पार षटकार. येणारे 14 चेंडू आणि 24 धाव्यांची गरज. 14 चेंडू 24 ची गरज. एखादा षटकार चौकार मॅच मध्ये कमबॅक करून देईल. घोषांकी क्षेत्रात एक धाव आहे का पंच? घोषांकी क्षेत्रात एक धाव म्हणजे येणारे 13 चेंडू 23 धाव्यांची गरज. 13-23 समीकरण. 13 चेंडू 23 धाव्यांची गरज. पॅडल स्वीपचा चेंडू गेलाय. चेंडू जातोय घोषांकी क्षेत्रात एक धाव म्हणजेच आता येणारे 12 चेंडू आणि 22 धाव्यांची गरज. आता कोणता गोलंदाज गोलंदाजी मार्कवर काढतील पाहावं लागेल. एक मिनिट. 29 धावा धावसंख्येवर 12 चेंडू आणि 22 धाव्यांची गरज आहे.
5 समीकरण आपल्याला आता 8 चेंडू आणि 15 धावा, 1 षटकार जरूर राहुल तांबेरेने मारून मॅच क्लोज आणली आहे. 8 चेंडू 15 धाव्यांची गरज असताना अमितने मात्र पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला, मात्र घोषांकी क्षेत्रात 1 धाव. चतुर चालाकीची गोलंदाजी आपल्याला सध्याच्या घडीला पाहायला मिळते. अमर माने यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. 7-14 म्हणजेच प्रत्येक चेंडूवर 2 धाव्यांची गरज. 12चं समीकरण आपल्याला पाहायला मिळते. पाहूया कोणता गोलंदाज शेवटच्या ओव्हरमध्ये किती धावा डिपेंड करण्यासाठी येईल. खेळाडू तैनात जरूर आहे. कुठेतरी फंबल झाला तोपर्यंत हा ना आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. आता येणारे चेंडू असतील ते म्हणजे 6 आणि जिंकायसाठी धावा पाहिजे 13. 6-13चं समीकरण आपल्याला पाहायला मिळते. 6 चेंडू 13 धावा, 13 धावा 6 चेंडू. चला थोडासा स्पीडअप करायचा आहे. पंच गोलंदाजी करणाऱ्या संघाला थोडासा वेळ घेऊन नका, कारण अजून देखील आपल्याला 4 सामने तब्बल आपल्याला अजून देखील कव्हर करायचे आहेत. गणेश माने येईल की दुसरा कोणता गोलंदाज असेल विश्वास ठेवतील त्याच्यावर पाहावं लागेल. येस, मानेवाडी संघाचा मलिंगा गणेश माने गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. सहा चेंडू आणि 13 धावा डिफेंड करण्यासाठी मानेवाडी गावचा मलिंगा गणेश माने गोलंदाजी मार्कवर सध्याच्या घडीला पाहायला मिळतो. तर स्ट्रायकिंग एंडला अमित बोरगे यंग टॅलेंट. 6 चेंडू 13ची गरज. 6-13 13-6. लेट्स प्ले. पंच घाई करा थोडीशी. 6-13ची गरज. पहिला चेंडू गणेशचा. वा बाई वा, भन्नाट असा वेग 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 आणि वेग पाहायला मिळाला. एकेरी धावेला दुहेरी धावेत कन्वर्ट करण्याचा प्रयत्न जरूर केला होता, मात्र थांबवलं. सचिन मस्के स्वतःवर विश्वास दाखवला. ज्यांच्या नावाने हा चषक आहे त्यांनी स्वतःवर विश्वास दाखवला. पहिलवान सचिन मस्के पाटील. 5 चेंडू 12 धाव्यांची गरज विजयासाठी. 5 चेंडू 12 धाव्यांची गरज आहे. 5-12ची गरज आहे. ची गरज आहे विजयासाठी. सचिन मस्के पाटील. वा भाई वा, सुरेख असा वेग 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 भन्नाट असा वेग पाहायला मिळाला. गणेश माने मलिंगा आपल्याला पाहायला मिळतोय. 4-12चं समीकरण. 4 चेंडू 12चं समीकरण. 18ची रिक्वायर्ड रन रेट. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, मात्र घोषांकी क्षेत्रात 1 धाव. म्हणजे सचिन मस्के पाटील आता असतील स्ट्राईकला. आणि आता 3 चेंडू आणि 11 धाव्यांची गरज. सचिन मस्के पाटील स्ट्राईकला आहेत. येस पंच, आताचं काय आहे? सर आता जे धाव नाहीये ना, येस रन नाहीये, म्हणजेच येणारे 2 चेंडू आणि 2 चेंडू मध्ये विजयासाठी पाहिजेत 11 धावा. 2 चेंडू 11 धावा. या चेंडूवर मॅच आहे. मॅच कोणाच्या बाजूने जाईल? या चेंडूवर षटकाराला तर मॅच 50-50 ऑन आहे. पहा, 1 चेंडू शिल्लक आहे अजून देखील आणि 11 धाव्यांची गरज आहे. एक चेंडू 11ची गरज असताना सचिन मस्के पाटील आणि मॅच मात्र जिंकले. या ठिकाणी आपण पाहू शकता काळमादेवी स्पोर्ट्स मानेवाडी या संघाने हा सामना मात्र या ठिकाणी विजयी झालेला संघ आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच